मी ही वॉटर बॉटल एक हाऊस म्हणून, एक माझ्या मुलाची आणि एक माझी हाऊस म्हणून मी ही वॉटर बॉटल त्याला स्कूलसाठी घेऊन दिलेली. काल इंस्टाग्राम बघता बघता मला एक रील आली समोर की त्यांनी दाखवलेलं का वॉटर बॉटलच्या ह्याच्या वॉल बसतात त्यांचं समथिंग इथे काहीतरी होतं ते वॉलच्या तिथे त्यांनी ओपन केलं आणि तिथे त्यांना डायरेक्ट मळ साचलेला म्हणू शकतो किंवा मग अन्न साचलेलं सापडलं आणि त्यात तिथे आळ्या झालेल्या होत्या. आता मग मी पण आज माझ्या मुलाची वॉटर बॉटल चेक करायला घेतली आणि मी पण शॉक झाली. कारण की आपण वॉटर बॉटल क्लीन करताना कधी पण इकडे मध्ये क्लीन करतो फक्त आणि वरच्या बाजूने इकडून आणि इकडून वरच्या बाजूने क्लीन करतो. माउथ सगळं हे जे असतं आपण ते क्लीन करतो. आता मी आज खरी शॉक कशामुळे झाले की मी हे निघतं, ही बॉल आहे ही निघते. इथून लवकर लक्षात येत नाही इथून खालून लक्षात येतं. पण जसं का मी आज हे जे वॉल आहे ना हा बॉल काढला मी आणि मी शॉक झाली की इथे हे तुम्ही ब्लॅक बघू शकता. बघताय दिसतंय हे ब्लॅक, हे आहे अन्न म्हणजे कसं की जेव्हा आपले मुलं पाणी पित असतात ना तर त्यांना ते वॉटर बॉटलमध्ये बुडबुडे करायला आवडतात. माझ्याही मुलाला आवडतं. तर तो काय करायचा, पाणी पिताना बुडबुडे करायचा. आता स्कूलमध्ये होतं काय की पाणी पिताना किंवा घरी पण पाणी पिताना वॉटर बॉटलचे बुडबुडे करतात ना, जेव्हा ते अन्न चावत असतात ना त्याचे काही बारीक कण आहे ना ते याच्यातून जातात, ते डायरेक्ट बॉटलमध्ये नाही जात, तर ते इथे अडकतात. इथे हा जो भाग आहे इथे अडकतात, खालून निघत नाही. ते खूप बारीक आहे, ते खाली निघत नाही. मग ते इथे साचून राहतात इथे ह्या भागामध्ये. आणि मी जेव्हा आज वॉटर बॉटल चेक करायला घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे इथे साचलेलं आहे. तो वारंवार आजारी पडायचा. सो मला असं वाटलं की एन्व्हायरमेंट, कारण की आताचं सध्याचं क्लायमेट खूप जास्त खराब आहे. सो मला असं वाटायचं की ते क्लायमेटमुळे तो आजारी पडतोय की काय. पण एक कारण हे पण असू शकतं, तुम्हीही जर तुमच्या मुलांना जर वॉटर बॉटल वगैरे देत असाल, वॉटर बॉटल म्हणजे कशी ही सकरवाली, जर तशी जर देत असाल तर ती लवकरात लवकर चेक करा, बघा त्यात असं काही आहे का, आणि असेल त्यात तसं काही तर प्लीज ते देणं अवॉइड करा. मी सुद्धा माझ्या मुलाच्या आता पाण्याची बॉटल बदलणार आहे. एकतर स्टीलमध्ये आपण यूज करू शकतो, पण ही शक्यतो ही प्लास्टिकची बंद करा, कारण की याने आजार पसरण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना की जे त्यांच्या मुलांना वॉटर बॉटल वगैरे देत आहे यातली अशा प्लास्टिकच्या सकरवाल्या. सो त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना चेक करायला सांगा एकदा.